नागपूर शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 5 ने 12 जानेवारी 2026 रोजी पारडी पोलीस ठाणे हद्दीतील भवानीनगर परिसरात घरगुती गॅस सिलेंडरची अवैध काळाबाजारी करणाऱ्या व्यक्तीस रंगेहात पकडले। गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या कारवाईत आरोपी राजन सुरितलाल पटेल याला अटक करण्यात आली आहे। आरोपी घरगुती गॅस सिलेंडर मधील गॅस मशीनच्या सहाय्याने वाहनात रिफिल करत असल्याचे आढळून आले। या धोकादायक कृत्यातून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याने पोलिसांनी सुमारे 3,38,000 रुपयांचा सिलेंडर, रिफिलिंग साहित्य, ऑटो रिक्षा व इतर साहित्य जप्त केले। या प्रकरणी पारडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे। क्राइम ब्रांच युनिट 5 च्या तपास पथकातील एपीआय कदम, त्यानंतर एससी राजा, एससी आणि टीम यांना गोपनीय माहिती मिळाली होती की पोलीस ठाणे पारडीच्या हद्दीमध्ये एका घरामध्ये एक व्यक्ती अवैधरित्या गॅसमध्ये मधील सिलेंडरमधील गॅस हा ऑटो रिक्षा किंवा इतर वाहनांमध्ये ट्रान्सफर करून अवैधरित्या त्याचा काळाबाजारी करत आहे अशी माहिती मिळाल्या आधारे रेड कारवाई केली असता त्या ठिकाणी एक व्यक्ती अवैधरित्या ऑटो रिक्षामध्ये गॅस सिलेंडरच्या मार्फतीने मशीनच्याद्वारे गॅस सप्लाय करत असताना मिळून आला। त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडून आम्हाला एकूण 6 नग गॅस सिलेंडर घरगुती वापराचे SP कंपनीचे गॅस सिलेंडर मिळून आले। त्याचबरोबर एक मशीन मिळून आली, ऑटो रिक्षा मिळून आली आणि इतर साहित्य असं मिळून टोटल आम्हाला 3,38,000चा मुद्देमाल आम्ही ताब्यात घेऊन जप्त कारवाई करण्यात आली आहे। आणि यातील जो आरोपी आहे त्याचं नाव आहे राजन सुरतीलाल पटेल, वय 36 वर्ष, राहणार शिवमंदिर जवळ, प्लॉट नंबर 83, भवानीनगर, पोलीस ठाणे, पारडी। अशा आरोपीला आम्ही ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध कलम 287 भारतीय न्याय संहिता, त्याचबरोबर कलम 3.7 इसेन्शियल कम्युनिटी ॲक्ट अंतर्गत पोलीस ठाणे पारडी या ठिकाणी आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। मुद्देमालचा आरोपी आम्ही पोलीस स्टेशनच्या ताब्यात देऊन पुढील कारवाई पोलीस स्टेशनतर्फे करत आहेत। आणि याद्वारे आम्ही पुढील तपासाच्या अनुषंगाने हे गॅस सिलेंडर कुठून त्यांनी प्राप्त केले, ते आणखी किती लोकांना त्यांनी सप्लाय केलेलं आहे, त्यानंतर हे अशा प्रकारे धोकादायकरित्या करताना जे मानवाच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा प्रकारे त्यांनी याचे वर्तन असल्याने त्याच्यावर आम्ही कारवाई आमच्या टीमच्या मार्फतीने केली। कॅमेरा पर्सन विशाल बंबडवार सोबत ऐश्वर्या शिंदे यांची रिपोर्ट।